नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचा 107वा वर्धापन दिन ग्राहकांचे रेड कार्पेट टाकून तसेच गुलाब पुष्पाने स्वागत करून साजरा करण्यात आला। यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन शैलेश मुळोत यांनी बँकेच्या शतकोत्तर वाटचालीत सभासद ठेवीदारांचा विश्वास महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं। नगर जिल्ह्याच्या अर्थविश्वास नावाजलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचा 107वा वर्धापन दिन सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला। बँकेच्या मुख्य शाखेसह सर्व 48 शाखांमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। तसेच ठेवीदार, बँकेचे ग्राहक यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। नागरिकांचे रेड कार्पेट टाकून स्वागत करण्यात आलं। बँकेच्या मुख्य कार्यालयात संचालक मनीष साठे आणि नगरसेविका नंदा साठे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली। यावेळी व्हाईस चेअरमन शैलेश मुळोत, संचालक किशोर बोरा, अनिल कोठारी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुमेंद्र गांधी, बँकेच्या मुख्य अधिकारी नवीन गांधी, सतीश शिंगटे, सतीश रोकडे, विलास बडवे, राजेंद्र डोळे, हेमंत बल्लाळ आदी उपस्थित होते। व्हाईस चेअरमन मुनोत यांनी बँकेचे शतकाहून अधिक काळ ठेवीदार, कर्जदार, सभासदांचा विश्वास जतन केल्याचं सांगत आधुनिक बँकिंग सेवा देण्यास नेहमीच प्राधान्य असल्याचं सांगितलं। नगर अर्बन बँकेला 106 वर्ष पूर्ण होऊन 107व्या वर्षात पदार्पण करत आहे। गेली 100 वर्षाची परंपरा असणाऱ्या या बँकेचे माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब हे चेअरमन आहेत आणि माननीय सुवालजी गुंदेचा यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने अथक अशी परिश्रम करून जवळपास 1200 कोटीच्या ठेवीचा टप्पा आत्ताच पार केलेला आहे आणि आज 107व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या सर्व 48 शाखांमध्ये सर्व सभासद ठेवीदार यांना सर्वांना बोलवून त्यांचे स्वागत करून सत्यनारायण महापूजेचं आज आयोजन केलेलं आहे। या संदर्भात सर्व सभासद तसेच ठेवीदार, कर्जदार यांना बँकेतर्फे आत्ता एक पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं आत्ताच बँकेत स्वागत करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाकरता बँकेचे सन्माननीय संचालक मनीषजी साठे तसेच नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि संपूर्ण बँकेचा स्टाफ, बँकेचे जनरल मॅनेजर नवीन गांधी हे सर्वजण उपस्थित होते। बँकेने गेले 106 वर्ष जे पूर्ण केलेत आणि 107व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, याच्यात चांगल्या पद्धतीची घोडदौड बँकेने केलेली आहे। सर्वसामान्यांना अतिशय सुलभपणे कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा आपल्या या बँकेत असून बँकिंगसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आम्ही येथे उपलब्ध केलेल्या आहेत। यावेळी उपस्थित मान्यवरांची ही भाषणे झाली। मागील 7 वर्षामध्ये आमचा जो काही आर्थिक अहवाल आहे तो पाहिला असता त्यामध्ये 0% NPA, संपूर्ण वसुली आणि 15% लाभांश हा आम्ही दिलेला आहे सर्व सभासदांना। जसं तर आम्ही रिझर्व्ह बँकेला 20% आणि 25% लाभांश देण्याबद्दल विनंती केली होती, परंतु काही कायदेशीर अडचणीमुळे अद्यापर्यंत त्याला मंजुरी मिळाली नाही। तथापि तो निधी आजही आमच्याकडे रिझर्व्ह आहे आणि ज्यावेळी आम्हाला रिझर्व्ह बँक त्याला परमिशन देईल, परवानगी देईल, त्यावेळेस तो निधी आम्ही तो लाभांश राहिलेला हा सभासदांना निश्चित देईल। आमच्या चेअरमन साहेबांचं एकच ध्येय आहे, एक कुटुंब एक बँक। या बँकेमध्ये जो बी कोणी आमच्याशी संपर्कात येईल, ज्या आमच्यावर व्यवहार करेल, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला लागणारे सर्व प्रकारचे कर्ज, सर्व प्रकारची मदत, सर्व प्रकारचे डिपॉझिट, मग त्याला लॉकर देण्याची विषय असो तो त्याला आम्ही निश्चित देतो। शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, उद्योगासाठी कर्ज, महिलांसाठी कर्ज, सगळ्या प्रकारची कर्ज त्या कुटुंबांनी फक्त आमच्या बँकेवर व्यवहार करावा हा आमचा उद्देश आहे। 800 कोटी रुपयाचं वाढ सन्माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांच्या कार्यकाळामध्ये या बँकेच्या माध्यमातून वाढ झाली। आज खरं म्हणजे बँकेच्या माध्यमातून या नगर शहरातील, या जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक शहरामध्ये आपल्या बँकेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीने सर्वच नागरिकांसाठी आपली बँक कायमच तत्पर सेवा देत असते। चांगली इंडस्ट्रीज उभी झाली पाहिजे, चांगले व्यावसायिक उभे झाले पाहिजे, अशा पद्धतीचा उद्देश या बँकेचं कायमच व्यापाऱ्यांच्या पाठीशी असतं। बँकेचा आज 107वा वर्धापन दिन। आज आपल्याला सांगण्याचा आनंद होतो की या 107व्या वर्धापन दिनानिमित्त ज्यावेळेस खासदार साहेब चेअरमन झाले त्यावेळेस बँकेच्या ठेवी 300 कोटीवरती होत्या आणि आज त्या वाढून जवळजवळ 1200 कोटीपर्यंत ठेवी झालेले आहेत।
सभासदांमध्ये सुद्धा वाढ होऊन जवळजवळ 1.25 लाख सभासद ह्या बँकेचे झालेले आहेत. 48 शाखा बँकेच्या विविध शहरात असून आणि त्यातल्या जवळजवळ 22 शाखा या बँकेच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. नगर अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेला आज 107 वर्ष पूर्ण होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त आत्ताच आमचे व्हाईस चेअरमन श्री शैलेशजी मुनोत यांनी सविस्तर सगळी माहिती सांगितलेली आहे. आमच्या बँकेचे मार्गदर्शक, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असं काम करतो आहे असे आमचे नेते, केंद्रीय माजी मंत्री दिलीपजी गांधी, ज्येष्ठ नेते सुवालालजी गुंदेजा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ एक विचाराने काम करीत आहोत. ही बँक ही सामान्याची बँक आहे. नोटबंदीमुळं सुद्धा आमच्या चेअरमन साहेबांनी कोणत्याही बँकेत 24,000ची सेवा नसतानासुद्धा आम्ही ती एक रकमी सभासदांना 24,000 रुपये नोटबंदीच्या काळातसुद्धा या नगर अर्बन बँकेने दिलेले आहेत. 1910 साली स्थापन झालेली ही नगर अर्बन बँक, रावसाहेब बहादूर चितळे यांनी या बँकेचं रोपटं लावलं आणि या रोपट्याचा आज जवळजवळ वटवृक्ष झाला आणि एक कल्पवृक्षासारखीच ही बँक आज काम करत येते. कारण की आज आपण पाहतोय की 1910 आणि आज 2017 असा जवळजवळ 106 वर्षाचा या बँकेने आतापर्यंत प्रगतीपत्रावर काम करत ही बँक आदित्यावर आली. आणि या बँकेच्या माध्यमातून आज आमच्या नगर जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाला एक न्याय देणारी बँक असेल तर ती नगर अर्बन बँक. आज या नगर अर्बन बँकेने मान्य सुवालालजी गुंदेचा सहकर्मशी, त्याचप्रमाणे मान्य खासदार श्री दिलीपजी गांधी साहेब चेअरमन यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली बँक अतिशय उत्तुंग असं या ठिकाणी काम करत आहे. असे विविध राज्यांमध्ये ही बँक जाऊन त्या ठिकाणी आमच्या नगरकरांचं नाव 100% रोशन करत या उद्देशानं मी माझ्या वतीनं, आमच्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं या बँकेस खूप खूप शुभेच्छा. आणि येणाऱ्या काळामध्ये या बँकेने अशीच प्रगती करावी व आमच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात एक आनंद निर्माण होईल अशी ही बँक काम करते. आणि जवळजवळ आमच्या सर्व लाभधारकांना आज जवळजवळ बँकेने 15% लाभांश दरवर्षी दिला आहे. आणि चेअरमन साहेबांचा एक मानस पण आहे खासदार साहेबांचा की 20% आम्हाला लाभांश द्यायचा आहे आणि त्या गोष्टीसाठी त्यांचा अतिशय प्रयत्न चालू आहे. आणि या सर्व संचालक मंडळाला मी माझ्या वतीनं, आमच्या युवा मोर्चाच्या वतीनं परत एकदा खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमास बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.